ठरलं तर मग या मालिकेमध्ये 15 फेब्रुवारीच्या भागामध्ये मालिका वेगळ्याच टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे. इकडे आता साक्षी अस्मिताला संपवायला चक्क सुभेदारांच्या घरामध्ये आलेली आहे आणि आता सुभेदारांच्या घरात येऊन तिने अस्मिताला मारण्याचा प्रयत्न केलाय. पण तिचा हा प्रयत्न तर फसलाय, पण अनेक सत्यांचा उलगडा. इकडे प्रियाला सुद्धा अर्जुनने तिच्या कर्माची शिक्षा दिली. नक्की काय घडले आता इकडे नुपूरच्या मदतीने अर्जुनने ऑलरेडी चॉकलेट तयार केले आणि त्यानंतर तो सांगतोय खूपच सुंदर चॉकलेट तयार झाले. नुपूर म्हणते प्रेमाने कोणतीही गोष्ट केली ना की खूपच सुंदर होते आणि तुझं तर सायलीवरचं प्रेम जगजाहीर आहे. सगळ्यांनाच माहिती आहे तू सायलीवरती किती प्रेम करतोस ते. आणि असं असताना तुझं चॉकलेट बिघडणारच कसं? तुझं चॉकलेट बिलकुल बिघडणार नाही अर्जुन. इकडे तोपर्यंत कल्पना म्हणते अर्जुन, अरे सायलीसाठी काही करताना तुझ्या चेहऱ्यावरती किती आनंद येतो. खरंच मला तुझं खूप कौतुक वाटतं. आणि त्यावरती प्रिया हे सगळं पाहत आहे आणि प्रिया विचार करते, अच्छा, मी सायलीपर्यंत तुझे चॉकलेट्स पोहोचूच देणार नाहीये. मग काय करशील? चॉकलेट पोहोचलेच नाहीस ना, तर आता तू कसले चॉकलेट बनवलेस तरी काही उपयोग नाहीये. इकडे तोपर्यंत चैतन्य आणि सायली हे दोघं जण एस के कन्स्ट्रक्शन साईटवरती आलेले आहेत आणि ते आता एका केसच्या संदर्भात काही इनवर्ड्स वगैरे मागतायत. त्यावरती ती रिसेप्शनिस्ट सांगते, आमचे सर तिकडे आहेत, ते तुम्हाला ते आता सगळे इनवर्ड्स वगैरे देऊन जातील, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. असं म्हटल्यावरती आता चैतन्य आणि सायली हे दोघं जण त्या साईटच्या इकडे जायला निघतात, जेणेकरून त्यांना जे इनवर्ड्स हवेत किंवा जे काही कागदपत्र हवेत ते तिकडे भेटतील. ज्या वेळेला सायली आता त्या माणसांच्या सोबत बोलत असते आणि तो माणूस चैतन्याला सांगत असतो, की तुम्हाला काय इनवर्ड्स पाहिजेत ते मी पटकन तुम्हाला आणून देतो, कोणते कोणते हवेत, पण तुम्हाला आमच्या ऑफिसला यायला लागेल. सायलीने सुद्धा ते इनवर्ड्स मागितलेत, पण त्याच वेळेला चैतन्य आणि सायली हे दोघं जण जेव्हा त्या कन्स्ट्रक्शन साईटवरच्या माणसांसोबत बोलत आहेत, अर्जुनचा कंटिन्युअसली सायलीला कॉल येतोय आणि सायली चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही पुढे व्हा, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, मी यांचा कॉल रिसीव्ह करते आणि मग त्यानंतर येते. असं म्हणत सायली आता अर्जुनचा कॉल रिसीव्ह करते. व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि अर्जुन आपले टॉवेलने तोंडावरचा घाम पुसतोय. त्यावरती सायली म्हणते, काय नवरोबा, तिकडचं काही जमत नाहीये ना तुम्हाला? यावरती अर्जुन म्हणतो, मला जमायला काय झालंय? तू बघ, उन्हामध्ये थांबलेस ना तर तोंडावरती किती घाम आलाय तुझ्या. आत्ता हे तोंड पुसलंस ना, हारलीस ना, कबूल कर की तुला ही बाहेरची कामं जमत नाहीयेत. जी कामं मी करायचो इझिली, ती कामं तुला जमत नाहीयेत, कबूल कर. यावरती सायली म्हणते, अहो, जरासा मी घाम काय पुसला, तुम्ही लगेचच मला आता काम जमत नाही म्हणून हे केलंत. मी म्हटलं का काम जमत नाही? आणि तुम्ही मला फोन केलेला आहे, मी तुम्हाला नाही. कशासाठी कॉल केलात? यावरती तो म्हणतो, अगं उन्हामध्ये त्रास होईल. सायली म्हणते, काही त्रास होत नाहीये. आता हे बोलत असताना ज्या रमेशचा शोध आता सायली घेत आहे, तो रमेश सायलीच्या मागे आहे. आता ॲक्चुअली सायली मागे वळून पाहू शकली असती, तर तिला तो रमेश दिसला असता. पण अर्जुनसोबत ज्यावेळेला ती व्हिडिओ कॉलमध्ये बोलत आहे, त्यामुळे तिला आता तो रमेश काही दिसत नाहीये आणि रमेश मागे कोणाशी तरी बोलतोय. अर्जुन आता सांगतोय, बोल ना, तू आत्ता डोक्यावरचा घाम पुसलास म्हणजे तू हरलीस. सायली म्हणते, काय चाललंय बालिशपणा तुमचा? मी कुठे म्हटले मी हारले म्हणून? आणि अर्जुनसोबत ही भांडाभांडी चालू असताना रमेश आणि त्याची माणसं ही मागून कधी निघून गेली सायलीला काही कळालेलंच नसतं. सायली फोनवरतीच बोलतीये. पण त्यानंतर फोनवरती बोलता बोलता सायली आता ज्या वेळेला अर्जुनसोबत ती समोर आहे, म्हणजे व्हिडिओ कॉलवरती आहे, तेवढ्यातच तो रमेश पुन्हा एकदा रिव्हर्स आलाय आणि रिव्हर्स येऊन तो आता सायलीच्या मागून दुसऱ्या साईडला गेलेला आहे. ज्या वेळेला रमेश आता सायलीच्या मागून दुसऱ्या साईडला, दुसऱ्या बाजूच्या साईडला चाललाय, त्यावेळेला त्याचा धक्का किंवा त्याच्या हेल्मेटचं जे हातामध्ये आहे त्याचा धक्का सायलीला लागलाय आणि सायली आता मागे वळून पाहते. रमेश लगेचच सॉरी 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 असं म्हणत तिकडून निघून गेलाय. सायलीने रमेशला पाहिलंय आणि त्याला इट्स ओके असं पण म्हटलंय. पण पण तिच्या लक्षात नाही आलं की जे स्केच आपण काढून घेतलं होतं स्केच आर्टिस्टकडून, ते या रमेशचंच आहे. आणि त्यामुळे ती आता ते विसरून गेली. कारण ॲक्चुअली 22 वर्षापूर्वीचा रमेश आणि आत्ता त्याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे. बाबूने जे चित्र बनवलेलं असतं ते 22 वर्षापूर्वीचं असतं. पण या रमेशचं आता तोंड वगैरे थोडंसं वेगळंच म्हणजे झालेलं आहे. तो म्हातारा झालेला आहे. त्यामुळे कदाचित सायलीने किंवा तो फोनवरती बोलत असताना तिच्या लक्षात ते आलं नसणार आहे. मग अर्जुनला ती सांगते, फोन ठेवा, मला कामं करायची आहेत, बरीचशी कामं पेंडिंग आहेत आणि ती फोन ठेवते आणि चैतन्यसोबत जे काही तिला इनवर्ड्स पाहिजेत ते आणण्यासाठी निघून जाते आणि ती तो प्रसंग विसरून जाते. इकडे तोपर्यंत सगळेजण किल्लेदारांची सगळे घरी आलेत, म्हणजे रविराज, प्रतिमा आणि आता सुमन हे सगळे आपल्या घरी आलेत आणि ब्रेकफास्टसाठी बसलेत. म्हणजे सुमनच्या घशाखाली काही अन्न जात नाहीये. रविराज तिला सांगतायत, अगं सुमन, कसला विचार करतेस तू? जेव बरं. असं जेवली नाहीस तर तुझ्या तब्येतीवरती परिणाम होईल. त्यावरती ती सांगायला लागते, भाऊजी,
अहो जर का मी ज्या बाईचा नवरा आता जेलमध्ये असेल त्या बाईला कसं काय हे वाटेल सांगा भाऊजी तुम्ही. यावरती आता इकडे रविराज म्हणायला लागतात, खरं सांगू का, तर आता मला तुझा राग यायला लागलेला आहे सुमन. तू का असं करायला लागलेली आहेस? त्या नागराजची लायकी तरी आहे का की तू त्याचा इतका विचार करावा? सांग बरं मला. तू त्याचा इतका विचार करून आता तो असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात, सुमन इतका विचार करू नकोस. हे बघ, त्याने जे काही वागलंय ना, त्यानंतर तू त्याचा विचार करणं कितपत योग्य आहे. तो जे काही आत्तापर्यंत वागलाय ना, त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याचं वागणं हे खूप चुकीचं होतं. म्हणून तू स्वतःला त्रास करून का घेशील सुमन? यावरती आता सुमन सांगायला लागते, नाही भाऊजी, माझं खरंच कशातच मन लागत नाहीये. यावरती रविराज सांगायला लागतात, हे बघ, तू चिंता करू नकोस. तू आता स्वतःला सावर. यावरती प्रतिमा सुद्धा सांगते, हे बघ सुमन, तू त्याचाच विचार करत बसलीस ना, तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे. म्हणजे नागराज भाऊजींनी जे काही केलं ना, त्यांना माफी नाही आहे. त्यांनी तुझ्यासोबत पण चुकीचं वागलं आणि असं असताना तू जर का त्यांचा विचार केलास तर ते तुझ्यासाठी चांगलं नाही आहे. मला हे अजिबात आवडणार नाही. असं म्हणत दोघं जण तिला आता आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतायत. पण प्रेक्षकांनो, सुमनला मात्र आता या सगळ्यामध्ये आपल्या नवऱ्याची चिंता वाटते आहे. इकडे तोपर्यंत प्रियाने सगळी चॉकलेट्स जी अर्जुनने बनवून ठेवलेली आहेत ती सगळी चॉकलेट्स आपल्या हातात घेतलीत आणि आपल्या चॉकलेट हातात घेतल्यावरती ती आता एक एक करत सगळी चॉकलेट्स खाते. इथेच खऱ्या अर्थाने अर्जुनने तिला आता मात दिलेली आहे प्रेक्षकांनो. म्हणजे मुळातच प्रिया आता ती चॉकलेट एक एक करत आपल्या हातात घेते आणि सगळी संपवून टाकते, जेणेकरून सायलीपर्यंत ती चॉकलेट पोहोचायलाच नको. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये आता सायलीपर्यंत ती चॉकलेटं पोहोचतात. कारण कारण आता जे काही प्रियाने कारस्थान केलेलं आहे ते कारस्थान अर्जुनला ऑलरेडी माहिती होतं. म्हणून त्याने ती चॉकलेटं ऑलरेडी बदललेली असतात. सायलीसाठी बनवलेली चॉकलेटं फ्रीजमध्ये ठेवलेली असतात आणि प्रियासाठी अशी काही चॉकलेटं बनवलेली असतात की ज्याच्यामुळे तिचा घसा हा लगेचच खराब होईल आणि तसंच घडतं प्रेक्षकांनो. प्रिया ती चॉकलेटं पटापट पटापट अधाशासारखी खाऊन टाकते आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकले की ज्याच्यामुळे प्रियाचा आवाज हा टोटली बंद होतो. आता तुम्ही सांगत असते, पण काही म्हणा, अर्जुनने चॉकलेट तर एकदम मस्तच बनवलेली आहेत आणि अर्जुन तेवढ्यात तिकडून बाहेर आलेला आहे आणि आता अर्जुन सांगत आहे की तन्वी, बरं झालं, मला कॉम्प्लिमेंट तर तू खूपच सुंदर दिलेली आहेस की मी चॉकलेटं छान बनवलेत, पण पण आता ही चॉकलेटं मी बनवलेलीच नव्हती. मी बनवलेली चॉकलेटं माझ्या बायकोसाठी मी सेफ ठेवलेली आहेत, तीसुद्धा फ्रीजमध्ये. ती तुझ्यापर्यंत पोहोचणारच नाही आहेत. असं म्हणत तो आता फ्रीजमधून चॉकलेटं काढतो आणि ती चॉकलेटं आपल्या बायकोसाठी सेफली ठेवून देतो आणि त्यानंतर तो म्हणतो, तू आता जी चॉकलेटं खाल्लीस ना, त्यामुळे तुला आता असा काही झटका बसणार आहे ना तन्वी, की तू विचार पण करू शकत नाही आहेस. असं म्हणत तो आता ती चॉकलेटं ठेवतो. इकडे तोपर्यंत सायली खाली आलेली आहे आणि सायली खाली येऊन आता अर्जुनच्या इथे समोर बसते. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे सायली. मी तुझ्यासाठी चॉकलेटं बनवलीत, ती बघ तिकडे ठेवलेत. असं म्हटल्यावर ती लगेचच अर्जुन आता तिला ती चॉकलेटं देतोय आणि त्यानंतर तो सांगतो, हॅप्पी चॉकलेट डे बायको. यावरती आता प्रिया गडबडते, मी तर सगळी चॉकलेटं खाल्ली होती, मग ही चॉकलेटं कुठून आली? ही चॉकलेटं येण्याचं कामच काय? आणि त्यानंतर मग आता अस्मिता म्हणते, सायली पटकन खा बरं चॉकलेटं, आम्हाला सुद्धा चॉकलेटं खायची आहेत. यावरती कल्पना म्हणते, हो हो, आणि तन्वी तू सुद्धा एखाद दुसरं चॉकलेट खाऊ शकतेस बरं का. असं म्हणत ती तन्वीला सुद्धा चॉकलेट खा असं सांगते. पण प्रेक्षकांनो, प्रिया आता चिडलेली प्रिया आता खूपच रागारागात समोर आलेली आहे आणि ती आता मोठ्या मोठ्यांनी ओरडून सांगायचा प्रयत्न करते की हे चॉकलेट तर अर्जुनने बनवलेलेच नाही आहेत, हे चॉकलेट खोटे आहेत किंवा हे चॉकलेट आता इकडे योग्यच नाही आहेत. असं म्हणत ती आता बोलणार, पण तिचा आवाजच घशातून फुटत नाही आहे. सगळेजण तिच्याकडे पाहत आहेत की ही अशी का करते, तर तिचा आवाजच फुटणं बंद झाले. कल्पना म्हणते, काय गं, काय झालंय? तुझ्या घशातून आवाज का फुटत नाही आहे? यावरती प्रिया आता टोटली गडबडलेली आहे आणि आणि कुणालाच कळत नाही आहे की ही बोलण्याचा काय प्रयत्न करत होती आणि हिच्या तोंडातून आवाज फुटत का नाही आहे. आणि त्यामुळे सगळेच जण तिच्याकडे डोळे वटारून पाहत आहेत आणि तिला स्वतःलाच काही कळेनासं नाही आहे. ती हात नेऊन फक्त सांगते, चॉकलेट, हे चॉकलेट, हे चॉकलेट, पण तिचा तोंडातनं आवाज फुटत नसल्यामुळे आता कोणाला काही कळत नाही आणि अर्जुनला मात्र सगळं समजलेलं आहे. सायली म्हणते, चॉकलेट खूप सुंदर आहे आणि मी सुद्धा तुमच्यासाठी चॉकलेट बनवलेलं म्हणजे आणलेलं आहे. मग ती छानपैकी आता हार्ट शेपचं चॉकलेट जे तिने विकत आणलेलं आहे ते आता अर्जुनच्या हातात देते आणि अर्जुन सांगतो, कशाला इतक्या उन्हातानातून तू आता ती चॉकलेट अर्जुनला देते आणि त्यानंतर अस्मिता म्हणते, वाव, किती सुंदर चॉकलेट आहे. पण डायरेक्ट ती चॉकलेट आता अर्जुनला भरवायला लागते आणि त्यावरती
आणि त्यानंतर ती पटकन अर्जुनच्या तोंडाजवळ ते भरवण्यासाठी नेते आणि त्या दोघींना पाहते आणि थोडीशी लाजते. त्यावरती अस्मिता म्हणते, "नाही, नाही, सायली भरव, भरव. तुला त्याला भरवायचंय ना, तू भरवू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली आता अर्जुनला चॉकलेट भरवते. अर्जुनसुद्धा सायलीला चॉकलेट भरवतो. बरं, हे सगळं चालू असताना अर्जुन इतक्याच वरती थांबत नाही. त्यांनी बायकोसाठी आणलेलं जे स्पेशल गिफ्ट आहे, तो सुद्धा ते तिला देतो आणि त्यावरती आता इकडे सायली ते गिफ्ट घेते आणि हे काय? यावरती अर्जुन म्हणतो, "याच्यामध्ये सनस्क्रीन आहे, कॅप आहे, इकडे अंब्रेला सुद्धा आहे आणि ज्यावेळेला उन्हामध्ये जाशील त्यावेळेला माझ्या बायकोला कोणत्याही परिस्थितीमध्ये त्रास व्हायला नको, त्यासाठी हे सगळं आहे." सायली विचार करते, खरंच अर्जुन सर माझी किती काळजी घेतात. म्हणजे खरं सांगायचं तर मी आज व्हिडिओ कॉलवरती उन्हामध्ये होते आणि ते ह्यांनी बघितलं आणि त्याचमुळे यांनी मला हे सगळं आणून दिलेलं आहे. खरंच एका बायकोला दुसरं काय पाहिजे? म्हणजे खरं सांगायचं तर आता अर्जुन सर माझ्यासाठी जे काही करतायत ना, त्यामुळे खरंच मला त्यांचं खूपच कौतुक वाटतं आणि तिला त्यांचा आदर पण वाटायला लागतो. प्रेक्षकांनो, सायली आता खूपच खुश आहे आणि ती अर्जुनकडे पाहते. अर्जुनकडे पाहत आता ती ते गिफ्ट हातात घेते आणि अर्जुन विचार करतोय, माझी बायको इतकी उन्हात काम करते, तिला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आणि त्याचसाठी हे सगळं मी तिच्यासाठी आणलेलं आहे. असं म्हणत तो ते तिला गिफ्ट देतो आणि छानपैकी आता तिच्याशी प्रेमाने पाहतोय. इकडे प्रिया रूममध्ये आले. रूममध्ये आल्यावरती तिने पाहिलंय की आपला घसा बसलेला आहे आणि तिला कळत नाही. ती गरम पाण्याच्या गुळण्या करते, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करते, पण तिचा घसा काही सुटत नाही आणि ती विचार करते, हे काय झालं? म्हणजे अचानक पद्धतीने माझा असा घसा कसा काय बसला? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे खरी. आणि म्हणून ती विचार करते, मी अश्विनला फोन करते, काही औषध असेल तर त्याला विचारते. असं म्हणत प्रिया आता अश्विनला कॉल करते. पण आता अश्विनला कॉल करून बोलायचं काय हे मात्र तिला काही कळत नाहीये आणि ती थोडीशी गडबडलेली आहे आणि तिचा आवाजच फुटत नाहीये. अश्विन तिला सांगतोय, बोल तन्वी, काय झालंय? बोल तन्वी. यावरती प्रिया आता काहीच बोलत नाहीये आणि आता ती फक्त तत पप करत राहिलेली आहे आणि त्यावरती तो म्हणतो, हे बघ, तुला जर का बोलायचं नसेल ना तर ठेव फोन, उगाचच माझ्यामध्ये टाइमपास करत बसू नकोस. यावरती ती सांगते, अश्विन ऐक ना, अश्विन ऐक ना, पण अश्विन काही तिचं ऐकत नाहीये. तो फोन कट करून टाकतो. प्रियाला आता कळतच नाही की आपल्यासोबत हे काय चाललंय आणि तो सांगतो, जर तुझ्याकडे टाइमपास करायला वेळ असला ना तरी माझ्याकडे वेळ नाहीये आणि तो फोन कट करतो. ती विचार करते, अरे देवा, काय करूया ह्याचं? अर्जुनने त्या चॉकलेटमध्ये असं काहीतरी टाकलेलं असतं की ज्याच्यामुळे प्रियाचा आवाज टोटली बंद झालेला आहे आणि प्रिया टोटली आता इकडे वेड्यासारखी करायला लागली. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये आलाय आणि तो विचार करतोय, किती माझी बायको मेहनत करते, उन्हातानातून फिरते किंवा या सगळ्यामध्ये आता किती काम करते आणि खरंच घरात सुद्धा सगळं सगळं सांभाळते. इकडे सायली विचार करते, खरंच मी बाहेरचं काम करते खरं, पण ते इतकं काही सोपं नाहीये. हे बाहेरचं काम करणं हे आता महाकठीण आहे. म्हणजे अर्जुन सर या सगळ्यामध्ये किती कामं करतायत किंवा किती हे सगळं करतायत, खरंच मला हे सगळं करणं जमेल का? खरंच या सगळ्या गोष्टी किती कठीण आहेत असा ती विचार करतीये. आणि हे सगळं चालू असताना सायली आणि अर्जुन एकमेकांची कामं वाटून घेतलीत, पण एकमेकांच्या कामांच्या बद्दल त्यांना आदरसुद्धा वाढत चाललेला आहे. दुसऱ्या दिवशी सायली आता एक नॅपकिन घेतलाय आणि साफसफाईच्या दृष्टीने ती तो नॅपकिन फोल्ड करते. तितक्यात अर्जुन आलाय आणि हे काम माझं आहे, तू का हे काम करतेस? सायली सांगते, मी काही काम करत नाहीये, मी फक्त तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने काम केलं जातं. मग ती आता तो नॅपकिन घेते, तो फोल्ड करत जाते. ज्या वेळेला ती नॅपकिन फोल्ड करते आणि त्यावेळेला ती आता अर्जुनला सांगते, हे बघा, हा जो आहे ना, हा प्रेमाचा रुमाल, त्याला आपण फोल्ड केला की ही आदराची फोल्ड, तिसरा फोल्ड मारला ही संवादाची फोल्ड आणि चौथा फोल्ड मारला तर ही काळजीची फोल्ड असते आणि या अशा फोल्ड मारून ही घडी जी नीट बसते ना, या घडीला म्हणायचं असतं संसाराची चापून चोपून बसणारी घडी. असं म्हणत ती आता एकदम छान पद्धतीने संसाराचं रहस्य अर्जुनला समजावून सांगते. अर्जुन कुठेतरी तिच्याकडे प्रेमात पडत चाललाय, बघत चाललाय. इकडे तोपर्यंत आता मात्र साक्षीने खूप मोठा गजब केलाय. साक्षी आता विचार करते की म्हणजे ती प्रेमात सचिनच्या इतकी पागल झाली, ती कुणाचा पण खून करण्यासाठी तयार झालेली आहे आणि ती आता सांगत आहे, काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे सचिन फक्त माझा आहे आणि तो माझाच राहणार आहे. अस्मिताला या जगात राहण्याचा काही अधिकार नाहीये. मी अस्मिताला या जगातून टोटली हकलवून लावणार. असं म्हणत ती आता अस्मिताला संपवण्यासाठी हा सगळा प्रकार करते आणि त्यानंतर ती अस्मिताला मारायला आली. इकडे अर्जुन आणि सायली किचनमध्ये असताना इकडे अस्मिताच्या रूममध्ये ती आले आणि अस्मिता तुला आज संपवणार असं म्हणत हातामध्ये उशी घेत अस्मिताला मारण्याचा तिने प्रयत्न केलाय. पण अस्मिता जोरात ओरडले, अर्जुन अर्जुन, आणि अर्जुन सायली धावत तिकडे गेलेत आणि आता साक्षीला पकडणार का? येणाऱ्या भागात सगळं कळणार.